हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज सर्वांसाठी एक छान असा टॉपिक घेऊन आली आहे. तर हा टॉपिक माझा त्या लेडीजसाठी आहे की ज्या लेडीजच्या डोळ्यांखाली भरपूर जास्त डार्क सर्कल झालेले आहेत आणि ते डार्क सर्कल का येतात तर मी तेही तुम्हाला सांगते. तर भरपूर मोबाईल बघितल्याने, अंधाऱ्यामध्ये मोबाईल बघितला किंवा टी व्ही बघितली किंवा जास्ती जागरण केलं, लाईटाच्या संदर्भात जास्त राहिलं, कॅम्प्युटर जास्त बघितलं तर त्यामुळे आपल्याला हा डोळ्यांखालचा प्रॉब्लेम जास्त अनुभवला जातो. तर त्यामुळे मी तुमच्यासाठी खूप छान असा पॉईंट घेऊन आली आहे. तर तुम्हाला मार्केटला जाण्याची गरज नाही आहे प्रोडक्ट घेण्यासाठी, मी तुम्हाला घरीच उपाय दाखवणार आहे. तर फक्त आपल्याला गावरानी तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. जर तुमच्याकडे केसर असलं तर तुम्ही त्याच्यामध्ये केसरसुद्धा ॲड करू शकतात. हे तुम्हाला फक्त आणि फक्त 15 दिवसामध्ये याचा रिझल्ट जाणवणार आहे. मी ज्याही माझ्या क्लायंटला सांगितलं की तुम्ही हा उपाय ट्राय करा तर त्यांनी मला रिव्ह्यू दिले की ताई खूप छान रिझल्ट आला आणि खूप बेस्ट क्रीम आपण घरच्या घरी तयार करू शकतो. जर तुम्हाला पिगमेंटेशनचे डाग आहे, पिंपलचे डाग आहे तर तुम्ही ती क्रीम नाईटला यूज करू शकता. जर तुमचा फेसला खूप जास्त पफिनेस झाला आहे, जसं रिंकल्स आले तर जॉ लाईन दिसत नाही तर तुम्ही नाईटला सुद्धा त्याचे स्टेप फॉलो करू शकतात. खूप बेस्ट रिझल्ट आहे आणि आता आपण ते कसं करणार आहे मी ते तुम्हाला दाखवते. तर बघूया. मी आधी एक ताट घेऊन घेतलं आहे, जे आपलं पूजेचं ताट असतं ते, आणि गावरानी तुपाचा डब्बा घेतला आहे. तुम्ही तूप कोणतंही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही, पण गाईचं घेतलं तर सर्वात बेस्ट आहे. तर त्यानंतर मी ते तूप त्याच्यामध्ये ॲड करेल. तुम्हाला जितकी क्रीम बनवायची तितकंच तुम्ही ॲड करू शकतात. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकेल. तुम्ही बघू शकतात अशा व्हाईट रंगामध्ये ते थोडं क्रीम तयार होतं. थोडं पाणी ॲड आहे त्याच्यामध्ये. तुम्ही तुपाचाही रंग बघताय ना, आणि क्रीम. त्यानंतर मी ही क्रीम तयार केली. तुम्ही बघू शकतात पूर्ण व्हाईट झाली ती. जर का तुमच्या घरामध्ये घरगुती तूप असेल, असं पूर्ण दाणेदार आणि घट्ट तूप असेल तर त्याचे अजून जास्त चांगल्या प्रकारामध्ये क्रीम तयार होईल. तर ह्या बोटाने डोळ्यांखाली रोज रात्री झोपताना अशा राऊंड सर्कलमध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजमध्ये तुम्ही मसाज देऊ शकता. याला वॉश वगैरे करायचं नाही, सकाळीच तुम्ही वॉश करू शकता. तुम्हाला खूप छान रिझल्ट जाणवेल. जर तुम्हाला वाटतंय की तुमचा फेस कट दिसत नाही आहे, हेल्दी झाले, जॉ लाईन वगैरे दिसत नाही आहे, तर तुम्ही याच्याने पूर्ण रात्री झोपताना मसाज करू शकता. जास्त प्रमाणात घ्यायचं नाही तूप. ही जी क्रीम आपण तयार केली ही जास्त प्रमाणात घ्यायची नाही, नॉर्मली घ्यायची आणि नॉर्मली मसाज करायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात ना, तर त्यावेळेस स्किन तुमची ही पूर्ण लूज होऊन गेलेली असते. तर त्यामुळे ते, कारण ती जागा भरपूर जास्त नाजूक असते आपल्या फेसचे, जे आपले हे चिक्स आहे, कपाळपाटी आहे, त्याच्यापेक्षा हा डोळ्याचा भाग भरपूर जास्त प्रमाणामध्ये नाजूक असतो. तर डोळ्यांखाली जे तर पटकन रिंकल्स येतात. बऱ्याच जणांना स्माईल करताना सुद्धा इथं रिंकल्स येतात. तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा ही मसाज करू शकतात. जर का तुम्हाला वाटते की तुमची इथं रिंकल्स पडतात तर तुम्ही ह्या पद्धतीने मसाज देऊ शकता. डार्क सर्कलनुसार तुम्हाला रिझल्ट जाणवायला स्टार्ट होईल आणि तुम्ही मला कमेंट करू शकतात की तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय किंवा तुम्हाला फरक जाणवतोय की नाही जाणवते. आपण त्याच्यावरती अजून एक नवीन टॉपिक घेऊन येऊ. कारण बऱ्याच जणांचं काय असतं, ते क्रीम तर ॲप्लाय करतायत, प्रोडक्ट लावतायत, जे मी तुम्हाला आता सांगते तेही तुम्ही लावलं तर तरी तुमचं मोबाईल बघणं कंटिन्यू चालू आहे, तुमचं टी व्हीमध्ये बघणं चालू आहे किंवा लाईटाच्या याच्यात राहणं चालू आहे, कॅम्प्युटरचं कामं चालू आहे, तर ही प्रॉब्लेम क्लिअर नाही होणार. कारण ती तशीची तशीच राहणार आहे. तुम्हाला त्याकडेही लक्ष द्यावं लागेल, याकडेही लक्ष द्यावं लागेल. तेव्हा कुठे ते 50% ते काम, 50% हे काम, म्हणजे तेव्हा तुम्हाला परफेक्ट रिझल्ट जाणवेल. जर तुम्ही म्हटलं की पूर्ण 100% याच्यानेच फरक पडला पाहिजे तर नाही. तुमचे जर का ते कारणं वाढवायचं प्रकारही चालू आहे आणि कारणं कमी करण्याचा प्रकारही चालू आहे, तर मग रिझल्ट कसा दिसणार. ठीक आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा.
मी तुम्हाला अजून एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर माझे ब्लॉग्स बघत राहा आणि लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन अपडेट माहीत पडत राहणार आणि नवीन नवीन व्हिडिओ माझे दिसणार तुम्हाला. आणि ज्यांना ज्या गोष्टीची गरज आहे त्यांना शेअर नक्की करा. थँक्यू. तुम्ही ही क्रीम एका डब्यामध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतात. असं नाही आहे की आजच्या पुरताच क्रीम तयार केली पाहिजे. आता मी जर इतकी केली आहे तर मला ही आरामात महिनाभर तरी जाईल, कारण की जास्त क्वांटिटी आपल्याला लागत नाही, तर थोडी थोडी लागते. तर तुम्ही ही क्रीम एका डबीमध्ये भरून ठेवू शकतात. ठीक आहे.